अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या बागी 4 या चित्रपटामुळे चर्चेत आहे। लवकरच त्याचा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे सध्या त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटासंबंधित व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात। एका नेटकऱ्यानं टायगर श्रॉफला स्टंटमन म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय। एक स्टंटमन कधी अभिनेता होऊ शकत नाही, तो एक चांगला स्टंटमन आहे अशी कमेंट केलेली आहे। यावर टायगर श्रॉफच्या आईनं मी तुम्हाला टीका करण्याआधी बागी 4 बघण्याचा सल्ला देईन असं उत्तर दिलंय। ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं। त्यानंतर मालिकेत त्यांची भूमिका कोण साकारणार याविषयी सतत प्रश्न विचारले जात आहेत। त्यावर आता जुई गडकरीनं उत्तर दिलंय। आता नवीन कोण येणार याबद्दल आम्हालाही माहित नाही। कोणीही YouTube, Instagram, Facebook यावर येणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नका असं जुई म्हणाली आहे। सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम सध्या बराच चर्चेत आहे। सध्या एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं जात आहे। सोहम बांदेकरशी जिचं नाव सातत्यानं जोडलं जात आहे ती अभिनेत्री पूजा बिरारी। आदेश बांदेकरांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा ही बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीला आवर्जून उपस्थित होती, त्यामुळे या व्हिडिओवर कमेंट्सची बरसात झाली आहे। अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी आणि प्रज्ञा जयस्वाल नुकत्याच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्या होत्या। यावेळी त्यांना VIP रांगेतही बऱ्याच गर्दीचा सामना करावा लागला होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। बिग बॉस 19 मधील एक स्पर्धक जिच्याबद्दल खूप चर्चा होताना दिसते ती म्हणजे तान्या मित्तल। तान्याच्या संपत्तीबद्दल, तिच्या जीवनशैलीबद्दल बऱ्याच चर्चा होताना दिसताय। तिने ज्या पद्धतीने तिच्या घर संपत्तीबद्दल सांगितलंय त्यावरून तिला ट्रोलही केलं जात आहे। बिग बॉसने नुकताच सदस्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याचा टास्क दिला। द बीबी शो या टास्कमध्ये प्रणित मोरेनं तुफान कॉमेडी केली। सगळे नुसते पोट धरून हसत होते। प्रणितनं घरातील प्रत्येक सदस्यांवर कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशाच प्रकारचे जोक करून वातावरण हलकं केलं। या महिन्यात एकाच दिवशी 3 मोठ्या चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे। बागी 4, द बंगाल फाइल्स आणि मिराई हे तिन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत। तर मराठी चित्रपट सृष्टीतही अशीच टक्कर बघायला मिळणार आहे। दशावतार, आर पार आणि बिन लग्नाची गोष्ट हे 3 महत्त्वाचे मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मात्र एकत्रित प्रदर्शनामुळे बॉक्स ऑफिसवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पंजाबला मदत करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे आले आहेत। दिलजीत दोसांझची टीम सक्रिय झाली असून पंजाबची परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सेवा देत राहील असा संदेश दिलाय। तर बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा स्वतः युनायटेड शाखेसोबत हातात हात घालून काम करत आहे आणि पंजाबी गायिका सुनंदा गेल्या 3 दिवसांपासून सक्रिय आहे। त्या स्वतः यापूर्वी अमृतसरमधील अजनाला येथे जनावरांसाठी रेशन आणि चारा घेऊन पोहोचल्या होत्या। विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडलाय। काही राज्यांमधील मल्टीप्लेक्स मालकांनी हा प्रदर्शित करण्यास नकार दिलाय। दरम्यान निर्माती आणि अभिनेत्री पल्लवी जोशीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय, ज्यामध्ये तिने संविधानिक अधिकारांचं संरक्षण करण्याची मागणी केली आहे।